नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। तर आजचा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ, ज्या लाडक्या बहिणी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र आहेत आणि ज्या लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिल महिन्याचे हप्ते आले नाही आहेत आणि याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या तमाम लाखोमध्ये लाडक्या बहिणी ई-KYCच्या प्रतीक्षेत आहेत, तर अशा लाडक्या बहिणींसाठी आज दिवसभरामध्ये मोठ्या घडामोडी घडल्या। तर सन्माननीय मुख्यमंत्री असतील तर यांनी तर या संदर्भात अगदी स्पष्टता दिलेली आहे। चला तर या संदर्भातल्या काही महत्त्वाच्या बाबी आहेत। मे महिन्याचा हप्ता असेल, अगदी पात्रपासून अपात्रते संदर्भातली सगळ्यात महत्त्वाची अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर सन्माननीय मुख्यमंत्री आहेत तर यांची आजची प्रेस कॉन्फरन्स जर तुम्ही पाहिली असेल तर यामध्ये स्पष्टच त्यांनी सांगितलेलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत अपात्रते संदर्भातले ज्या 80 लाख किंवा त्याच्यापेक्षा जास्त संख्या सध्या समोर येत आहे, तर केवळ ई-KYC नाही आहे, तर ई-KYC देखील याच्यामध्ये काही लाखोमध्ये लाडक्या बहिणींनी ई-KYC केले नाही आहे। याचबरोबर काही लाडक्या बहिणी निकषांमध्ये बसत नाही आहेत, गव्हर्नमेंट सर्वंट आहेत, त्याचबरोबर 14,000च्या आसपास पुरुष लाभार्थी देखील याच्यामध्ये लाभ घेत होते। अशा अनेक कारणांमुळे लाडक्या बहिणींचा लाभ आहे तो बंद करण्यात आलेला आहे आणि सध्या मोठ्या प्रमाणावरती अगदी स्ट्रिक्टली ई-KYC केली जात असल्यामुळे ITI रिटर्न असेल किंवा इतर ऑप्शन असणाऱ्या लाडक्या बहिणी देखील याच्यामध्ये सापडलेल्या आहेत। तर यामध्ये आता सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच जो ई-KYCचा प्रश्न उपस्थित होत होता, तर या संदर्भात सन्माननीय मुख्यमंत्री यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे। तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता ज्या लाडक्या बहिणींनी ई-KYC केलीच नाही आहे, तर अशा लाडक्या बहिणींना कुठल्याही प्रकारची ई-KYC करता येणार नाही आहे। तर या संदर्भातलं स्पष्टीकरण सन्माननीय मुख्यमंत्री यांनी दिलेलं आहे। त्यामुळे अशा लाडक्या बहिणींनी लाभ आता मिळण्याची अपेक्षा सोडून द्यायची आहे आणि यामध्ये लक्षात घ्या की अजून त्यांनी एक वक्तव्य केलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जर तुम्ही ई-KYC केली नसेल, अर्धवट लाभ तुमचा बंद झाला असेल, तर आतापर्यंत तुम्हाला जेवढा लाभ मिळालेला आहे तो लाभ कुठल्याही प्रकारचा वसूल करण्यात येणार नाही आहे। तर या संदर्भातली त्यांनी महत्त्वाची घोषणा आज केलेली आहे आणि याचबरोबर ज्या पुरुष लाभार्थ्यांनी लाभ घेतलेला आहे त्यांचा मात्र लाभ आहे तो कायदेशीररित्या वसूल केला जाणार आहे। तर ही अपडेट झाली आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे आता अनेक लाडक्या बहिणी आहेत की यांचा मार्च आणि एप्रिलचा हप्ता पात्र असून देखील आलेला नाही आहे। ITI रिटर्न त्यांच्या लॉगिनच्या फॉर्ममध्ये पाहायला मिळत आहे। घरात तर त्यांच्या 4 चाकी नाही आहे, त्याचबरोबर त्यांची गरीब परिस्थिती आहे, उत्पन्नामध्ये त्या बसत आहेत आणि त्याचबरोबर वयोमर्यादेमध्ये देखील बसत आहेत। अशा पात्र लाडक्या बहिणी आहेत की ज्यांनी फेब्रुवारीमध्ये KYC दुरुस्ती केली, त्यांना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आला, पण मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता आले नाही आहे। केवळ अशाच लाडक्या बहिणींची कागदपत्र पडताळणी फेर तपासणी होणार आहे। तर यासाठी तुम्हाला कुठेही जायची गरज नाही आहे। संबंधित विभागांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय असेल तर या ठिकाणी या याद्या येतील आणि त्यांची कागदपत्र फेर तपासणी केली जाणार आहेत। म्हणजेच या 80 लाखांपैकी लक्षात घ्या की साधारणतः ज्या लाडक्या बहिणींनी ई-KYC केली होती, चुका दुरुस्ती केल्या होत्या आणि टेक्निकल एररमध्ये म्हणजेच तांत्रिक अडचणींमुळे ज्या लाडक्या बहिणींचा लाभ बंद झालेला आहे, केवळ अशाच लाडक्या बहिणींना पुन्हा संधी मिळणार आहे। त्यांची फेर कागदपत्र तपासणी केली जातील आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही पात्र ठरलात, निकषांची पूर्तता तुम्ही केली, तरच तुम्हाला लाभ आहे तो चालू केला जाणार आहे। अन्यथा आता ई-KYC संदर्भातले कागदपत्र पडताळणी संदर्भातले निकष स्ट्रिक्ट करण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या लाडक्या बहिणींना लाभ मिळालेला आहे अशा लाडक्या बहिणी पात्र आहेत, पण याच्यामध्ये देखील जर निकषांची पडताळणी पुन्हा होणार आहे आणि याच्यामध्ये जर लाडक्या बहिणी अपात्र सापडल्या तर त्यांचा देखील लाभ आहे बंद होऊ शकतो। त्यामुळे आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या लाडक्या बहिणी आता पात्र आहेत त्यांचाच लाभ कंटिन्यू राहणार आहे। फेर तपासणीमध्ये ज्या लाडक्या बहिणी पात्र ठरतील त्यांनाच लाभ आहे तो पुढे चालू राहणार आहे आणि सदस्य योजना बंद होणार नाही आहे, ती चालूच राहणार आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री यांनी दिलेली आहे। आणि याचबरोबर ज्या लाडक्या बहिणींनी ई-KYC केलीच नाही आहे अशा लाडक्या बहिणींना पुरेसा कालावधी दिला होता आणि त्यामुळे आता अशा लाडक्या बहिणींना ई-KYC मुदतवाढ मिळणार नाही आहे। तर ही महत्त्वाची बाब आहे आणि त्यामुळे आता पुढील जी ई-KYC सुरू होईल ती केवळ पात्र लाडक्या बहिणींसाठीच असणार आहे। तर अशा प्रकारे आज मुख्यमंत्री आहेत तर यांनी स्पष्टता दिली। त्यामुळे आता लाडक्या बहिणींना या संदर्भातले अनेक प्रश्न होते तर
त्यांची उत्तरं मिळालीच असतील. ज्या लाडक्या बहिणींची KYC झालीच नाही आहे त्यांनी लाभ सोडायचाच आहे. आता कुठल्याही प्रकारची अपेक्षा ठेवायची नाही आहे. ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत त्यांनी आपली पात्रता कायम टिकून ठेवायची आहे, जेणेकरून लाभ आहे तो तुमचा कायमस्वरूपी मिळणार आहे. आणि याचबरोबर ज्या लाडक्या बहिणी आहेत की ज्यांना मार्च आणि एप्रिलचा हप्ता आलेला नाही आहे, KYC केली होती, फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आला होता, अशा लाडक्या बहिणींनी थोडी प्रतीक्षा करायची आहे. त्यांच्या कागदपत्रांची फेरतपासणी होईल. त्याच्यामध्ये पात्र ठरणाऱ्या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना मात्र लाभ आहे तो पुढील महिन्यांच्या कालावधीपासून मिळणार आहे. तर या संदर्भातले अपडेट आपण देतच आहोत. आणि राहिला प्रश्न मे महिन्याच्या हप्ते वितरणाचा, तर सर्वात प्रथम GR प्रसिद्ध होईल, मंत्री आदित्य तटकरे यांची घोषणा, आणि त्यानंतर लाभ वितरण होणार आहे. साधारणतः लक्षात घ्या चालू आठवड्यामध्ये लाभ वितरणाची शक्यता फारच कमी आहे. त्यामुळे हप्ता वितरणाचा जो GR आहे तो कोणत्याही वेळी प्रसिद्ध होईल, पण लाभ वितरण 2 ते 3 जून महिन्याच्या आठवड्यामध्ये जाण्याची शक्यता आहे. आपण देखील या संदर्भात माहिती घेतच आहोत. तर अशा प्रकारची ही आताची मोठी आणि महत्त्वाची अपडेट संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा. योजना संदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या YouTube चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.